उनको ऐसा लगता है कि पुलिस उनको बचा नहीं पा रही है। जो उस दिन जो लाठीचार्ज हुआ वो हिंदू समाज के ऊपर होना नहीं चाहिए था, क्योंकि मस्ती वो जिहादियों ने पहले किया है। ये जो रोहिंग्या और बांग्लादेशी लोग जो ये नया नगर में रहते, वो इधर आके अगर उनको दंगा करना है, हमारे बहनों को उसने रोका और हमारे बजरंगबली के फोटो के ऊपर उल्टी करके निकला है, थूका है उसके ऊपर। और तेरा राम तेरे को बचाने आएगा क्या? अल्लाह अकबर। ये सारा जो अगर तुमको इधर करना है ना, वो नया नगर क्या नया पाकिस्तान नहीं है। फिर उधर क्या करना है, कितना बुलडोजर उधर चलाना है ना, हमको अच्छी तरह से मालूम है। इसलिए पुलिस ने अपना काम अगर पुलिस करना नहीं चाहती, पुलिस को अगर उनके वजह से हमारे होम मिनिस्टर जी का अगर बदनामी हो रहा है, तो इन सब पुलिसों को आगे क्या करना है ना, हम अभी कल देवेंद्र जी को और होम मिनिस्टर को मिलके ये सारी इंफॉर्मेशन देने वाले। नमस्कार दर्शकों साथियों, मैं हूं शशि शर्मा, आप देख रहे हैं दबंग खबरें। दर्शकों, अभी हम मीरा रोड के सीपी कार्यालय के बाहर मौजूद हैं और मेरे पीछे जो देख रहे हैं, ये जो जय श्री राम के नारे लग रहे हैं, जनता यहाँ पे नारे लगा रही है। इस तरफ देखिए, पूरे चारों तरफ जय श्री राम के नारे लग रहे हैं और जनता आक्रोशित है जय श्री राम के नारे लगा लगा कर। और इनका एक ही कहना है कि जो 2 दिन पहले नया नगर में घटना हुई है, उसकी सभी निंदा कर रहे हैं और इनकी अगुवाई करने आए हैं महाराष्ट्र से नीतीश राणे जी, विधायक नीतीश राणे जी सीपी कार्यालय गए हैं सीपी मधुकर पांडे से मिलने। उनके साथ में पूर्व विधायक नरेंद्र मेहता, उनकी टीम रवि व्यास, उनकी टीम बीजेपी के कई पदाधिकारी साथ में सीपी मधुकर पांडे से मिलने गए हैं, आगे की कार्रवाई की मांग करने गए हैं। नीतीश राणे उन घायलों से भी मिलने उनके परिवार वालों के पास गए थे जो जिनको चोटें लगी थी, जिनको चोटिल किया गया था नया नगर में, महज इसके लिए कि उनकी गाड़ियों में जय श्री राम के झंडे लगे थे। उसी को लेकर नया नगर में हंगामा बरपा और हंगामा इस कदर बरपा कि एक चिंगारी पूरा विशाल रूप ले चुकी है। लेकिन अमन और शांति का माहौल बनाए रखना चाहिए। अगर ये अमन और शांति का माहौल नहीं बना तो ये चिंगारी जो है एक विशाल रूप पूरे देश में ले सकती है। जगह जगह छुटपुट घटनाएं हो रही है मीरा भाईंदर में, इन पे अंकुश लगाना बहुत ही जरूरी है। अगर इन छुटपुट घटनाओं पे अंकुश नहीं लगेगा तो वो वक्त आएगा जो विशाल रूप धारण कर लेगा और उसके जिम्मेदार हो गए शासन प्रशासन। पुलिस प्रशासन को नियंत्रण करना होगा, लेकिन पुलिस प्रशासन नियंत्रण कर पाने में काबू नहीं कर पा रहा है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दंगाइयों पे सख्त कार्रवाई करने का दिशा निर्देश दिए हैं। उसके तहत नया नगर में त्वरित कार्रवाई भी शुरू हो चुकी है। अब देखना है आगे क्या होता है। दर्शकों, ये जो आज आक्रोश देख रहे हैं, यह आक्रोश यूं ही नहीं बरपा है। इस आक्रोश के पीछे उन दंगाइयों की भूमिका थी, तभी तो यह आक्रोश नजर आ रहा है। जानते हैं इनसे क्या कहना चाहेंगे? जिस तरीके का कल ये वाकया हुआ है, उस तरीके से लोगों की उत्तेजना, राम मंदिर का जिस हिसाब से कल उत्सव था, उस उत्सव में जिस तरीके का विघ्न डाला गया है, ये बहुत ही निंदनीय है। बहुत ही कहा जाता है ना, जिस तरीके से लोग इसमें जो घटना हुई है, लोगों का समर्पण भावना से लोग अपनी खुशियां मना रहे थे, लेकिन जिस तरीके से विघ्न डाला गया, ये इस तरीके से कहा जा सकता है कि देव आए थे और दानव उस तरीके से विघ्न डाल रहे थे। उस तरीके से मैं इस घटना को देखता हूँ। लेकिन कानून हाथ में लेना कहाँ का न्याय है? हर कानून कोई हाथ में लेगा, कानून वो लोग हाथ में ले रहे हैं। हम लोग ने कोई कानून हाथ में, 2 दिन तक हमारे आदमियों को मारा गया, झंडा जलाया गया, गाड़ी तोड़ी गई, औरतों बच्चों को मारा गया, ये सब गलत है। सरकार सख्त कदम उठानी चाहिए। लेकिन आप लोग ने भी उनका विरोध किया, उनके साथ में हाथापाई करने की कोशिश की है। कोई हाथापाई नहीं किया, कोई सर हाथापाई नहीं किया है, सब गलत अफवाह है। कोई हाथापाई, हम लोग साथ विरोध कर रहे हैं, तो कुछ नहीं है। देखिए, इन लोगों का कहना है कि हमने शांतता पूर्वक विरोध किया है
हमने कोई हाथापाई नहीं की है, लेकिन उन्होंने हमारे लोगों पे विघ्न डाला, उनको मारपीट की है, तभी आज हमको इस मुकाम पे आना पड़ा। लेकिन जो भी हो रहा है बहुत ही निंदनीय हो रहा है, इसे शांत करना होगा। पुलिस प्रशासन कमजोर पड़ता नजर आ रहा है। देखिए पुलिस यहाँ पर मौजूद है, पुलिस यहाँ मौजूद है, पुलिस दल पर मौजूद है, इनकी मौजूदगी में भी ये सारा हंगामा चल रहा है। आखिर कब तक चलेगा ये हंगामा? एक चिंगारी पूरे देश को ले डूबेंगी। अभी भी वक्त है संभलने का, अगर अब कंट्रोल नहीं हुआ तो आने वाले समय में इसे रोकना बहुत मुश्किल हो जाएगा। मीरा रोड मध्ये सर्वात प्रथम मी एक स्पष्ट करतो की मी इकडे कुठला आमदार किंवा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलो नाहीये। मी एक हिंदू म्हणून माझ्या हिंदू समाजाबरोबर उभं राहण्यासाठी, हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी, सकल हिंदू समाज बरोबर आम्ही आहोत हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे। हा दौरा कुठला राजकीय नाहीये, पण माझा समाज, हिंदू समाज, त्याला जे काय वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे, त्याला जे आव्हान जे दिलं जात आहे, त्यासाठी मीरा रोडच्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो की तुम्ही बिलकुल घाबरण्याची गरज नाही। आपल्या राज्याचे गृहमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी आहेत। देवेंद्र फडणवीसजींच्या या सगळ्या घटनेवर फार बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि जे जे काय इथे रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमान जे काय मस्ती करतायत, नया नगर मध्ये त्यांना असं वाटतंय की तो नया पाकिस्तान म्हणून तिथे ठेवलाय। या कुठल्याही गोष्टी आम्ही सहन करणार नाही, हे स्पष्ट संदेश देण्यासाठी आज आमचा हा दौरा इथे लागलेला आहे। मी काही पीडित कुटुंबांना स्वतः भेटलेलो आहे। एवढी यांची हिम्मत आहे की आमच्या बजरंगबलीच्या फोटोवर तोंडात बोट घालून उलटी करण्याची हिम्मत हे लोकांनी केलेली आहे। आमच्या माता भगिनी ज्यांचा त्या दिवशीच्या मोर्चामध्ये काही संबंध नव्हता, त्यांना पकडून त्यांना मारलं गेलं आणि मारताना त्यांना हे सांगितलं गेलं की क्या तेरा राम बचाने आएगा क्या? मी या जिहाद्यांना सांगतो, तुम्ही माझं ऐकत असाल, हा व्हिडिओ सगळीकडे मुद्दामून बघा। यापुढे अशा पद्धतीने कोणालाही माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला वाकड्या नजरेने पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता न करता इथे तमाशा करण्यासाठी आम्ही निश्चित पद्धतीने इथे येऊ। नया नगरचे कोणीही लाड यापुढे करणार नाही। मी आता पोलीस आयुक्तांना पण सांगितलंय की तिकडचे बॅरिकेड 24 तास मध्ये हटवले पाहिजे आणि 24 तास मध्ये अगर ते बॅरिकेड हटवले नाही तर आम्ही स्वतः तिथे जाऊन बॅरिकेड तिथे हटवून टाकणार आणि आम्ही तिथे रस्ता मोकळा करणार। तो जो काय एक मुलगा जो पकडला गेला त्याचा व्हिडिओ फिरतोय बघा सगळीकडे, कोणाकडे असेल तर जरा दाखवा तो व्हिडिओ, माझ्याकडे द्या जरा एक कोणीतरी दाखवा मला जरा। मुद्दा म्हणून दाखवायचंय की त्या व्यक्तीचा विषय नाहीये, तो जे काय बोलतोय त्या व्हिडिओ मध्ये। हे जे काय तो बोलतोय हा या व्यक्तीचा विषय नाहीये, पण ही जी काय मानसिकता आहे, ही जी काय वृत्ती आहे, ही आम्हाला ठेचून काढायची आहे। हा जो काय आत्मविश्वास त्याचा आमच्या पोलिसांवर आहे, तो पहिलाच बोलतोय का इथे बॅरिकेड लागणार आहेत आणि तसे बॅरिकेड लागलेले आहेत। तो पहिलाच बोलतोय का यूपी समझ के रखा है क्या? म्हणजे इकडचे जे काही पोलीस आहेत तो त्या नया नगरचा जो पियायला सांगेन, तुझी आता बिर्याणी अगर तुझी जिरली असेल ना ते आता वेगळी जिरवण्यासाठी यावेळीचं अधिवेशन येऊन दे, आम्ही दाखवतो तुला तुझे ते जिहादी तुला वाचवायला येतात काय।
एका वर्षामध्ये त्या नयानगरमध्ये 35 मुलींचं धर्मांतर झालेलं, हिंदूंचं 35. तिकडचा राहणारा तो हिंदू समाज तो भीतीच्या वातावरणामध्ये, केसेस होतात, हिंदू संघटनेवर केसेस होतात, हिंदू समाजाला टार्गेट केलं जातं. त्या दिवशी पण तो लाठीचार्ज झाला. काय चूक होती त्या हिंदूची? जे काही 22 तारखेला तिथे बाहेर निघाले होते, 22 तारीख हे देशभरातल्या हिंदूंसाठी मोठा सण होता. मग तुमच्या मोहरमच्या टायमाला आम्ही असे धिंगाणे घातले, तुमच्या महिलांना आम्ही थांबवून त्यांना विचारलं की अभी क्या तेरा ऊपर वाला बचाने आएगा क्या? मग चालेल का तुम्हा लोकांना? रील बनवले जात आहेत. रील मी दाखवले आता पुलिस कमिश्नरला कि 10 मिनट के लिए पुलिस को छुट्टी दे दो, जंग छिड़ गई है, असे ते स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विटरवर टाकतायत. म्हणजे एवढी हिंमत? या देशात, या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. हे काय तुमचं महाविकास आघाडीचं सरकार नाही जे तुम्हाला लाड करणार. तिकडे नयानगरमध्ये काल परवा जेवढे लोक आतमध्ये जात होते त्यांचे आधार कार्ड चेक केले जात होते. आता यापुढे आम्हाला पण बघायचं आहे ते नयानगरचे कोणाचे लाड होतात. अतिक्रमण आता हटवण्याचे बुलडोजर कोणीतरी चालवलंय, आम्ही असं ऐकलं, अतिक्रमण हटवतायत. यापुढे अगर तिथे अतिक्रमण हटवले नाही तर मग बुलडोजर आम्ही पण इथे आणू शकतो. आणि असे बुलडोजर ते चालू ना की मग परत कोण बुलडोजरकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. असे बुलडोजर सगळीकडे चालून घेऊ, सगळी माहिती आमच्याकडे आहे. म्हणून हे सगळी जी काय मस्ती चालू आहे या निमित्ताने मी पोलिसांना आताच सांगितलेलं आहे, तुमच्या ह्या कृतीमुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब होत आहे, आमच्या सरकारचं नाव खराब होत आहे. तुम्ही अगर व्यवस्थित अगर काम केलं नाही तर पुढे काय करायचं आहे ना आम्ही आमच्या ह्याच्यातून दाखवतो, तुम्हाला कृतीतून दाखवतो. विधानसभा आहे, मग सस्पेन्शन ऑर्डर हातात आले ना मग रडत बसायचं नाही, तेव्हा मग ते जिहादी वाचवायला येणार नाही. म्हणून या सगळ्या परिस्थिती बदलावी यासाठी मी इथे आलेलो. पोलिसांशी जे बोलायचं होतं, मी आणि माझे अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते बरोबर, त्यांनी पोलिसांना जी पाहिजे होती ती माहिती परत दिली आहे. मला सांगितलं गेलेलं आहे की परिस्थिती बदलणार. आता आम्ही नजर ठेवून आहोत, परिस्थिती बदलली नाही तर मी पुढच्या वेळी सांगून येणार नाही. आणि पुढच्या वेळी न बोलता नयानगरमध्ये जाऊन उभं राहील. मलाही बघायचंय कोण मस्ती करतो का.